नमस्कार मित्रांनो, राणा आणि हे आहे मराठी दर्शन. नुकतीच जन्माष्टमी संपली. जन्माष्टमी हा जो उत्सव आहे तो श्रीकृष्ण जन्माचा उत्सव असतो आणि भारतभर मोठ्या उत्साहाने तो साजरा होतो. बऱ्याच ठिकाणी या उत्सवाला सणाचं रूप असतं, म्हणजे कुळाचाराचं रूप असतं. कौटुंबिक स्वरूपाचं हे एक सण किंवा उत्सव आहे. उत्सव यासाठी की मोठ्या प्रमाणात लोक या उत्सवात जमतात. बऱ्याच ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम होतात. दहीहंडी हा जो शब्द आहे तो कृष्णाच्या बाळपणाशी निगडित आहे. या निमित्तानं आपलं बालपण लोक परत आणतात आणि नाचतात, गातात, एकमेकाला सदिच्छा देतात. एक प्रकारे आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करण्याचा हा एक सण आहे. तर या सणाची जी पार्श्वभूमी आहे ती प्रामुख्याने बाल वयातल्या कृष्णाशी संबंधित आहे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला म्हणतात पंढरपूरचा विठोबा, याला सुद्धा बाळकृष्ण म्हणतात. विष्णूचं जे अवतार आहे कृष्ण, तर त्या कृष्णाचं बाळरूप म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपण अनेकदा अनुभव घेतला असेल की लहान बाळ जेव्हा रांगायला लागतं, बसायचा प्रयत्न करतं, उठायचा प्रयत्न करतं, बोबडे बोल त्याच्या तोंडून बाहेर येतात, तेव्हा आपल्याला कृष्ण आठवतो. आणि त्या कृष्णाच्या ज्या लीला आहे, बाळ क्रीडा म्हणून ज्याला म्हणतात, तर त्या क्रीडा आपण आपल्या बाळाच्या रूपात पाहतो. म्हणजे बाळाकडे आपण कृष्ण म्हणून पाहतो. बरेच ठिकाणी बाळकृष्ण हे अनेकांचं नाव असतं. तर अशा तऱ्हेने बालवयातला कृष्ण आपल्याला लोभस, गोंडस, निरागस असा वाटतो. तरुण झाला की मग तो गोपिकांच्या ज्या काही अडवणुकीचा मार्ग तो स्वीकारतो. अडवणूक ही कशासाठी आहे, तर गवळणी ज्या परक्या गावामध्ये दूध घेऊन विकतात किंवा दही किंवा लोणी विकतात, ते आपल्या गावातल्या लहान मुलांना मिळालं पाहिजे. एक प्रकारे तो त्याचा सत्याग्रह असतो की आंदोलन असतं, पण त्याला मग लैंगिक किंवा शृंगारिक अशा क्रीडेचं रूप आलेलं आहे. म्हणून रास क्रीडा हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा मग त्यातला निरागसपणा मात्र नाहीसा होतो. तरुण वयातला कृष्ण हाही सगळ्यांना भावतो. अनेक मुलींच्या मनात हा कृष्ण असतो. जसं कृष्णाच्या मनात राधा, तरुणाच्या मनात राधेची एक प्रतिमा असते. म्हणजे कृष्ण आणि राधा हे नातं काय आहे त्याबद्दल अनेकांनी चर्चा केलेली आहे, आपणही केली. पण या नात्याकडे पाहण्याचा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन आहे. तर कृष्णाच्या चरित्राशी हा निगडित आहे. वयात आलेला कृष्ण आणि पुढे पोक्त झालेला, प्रौढ झालेला किंवा पोक्त अवस्थेत आलेला कृष्ण तत्वज्ञान सांगतो आणि मग गीतेच्या रूपात ते तत्वज्ञान बाहेर येतं. तिथे भगवान उवाच म्हणजे कृष्ण हाच अर्जुनाशी संवाद साधतोय. म्हणजे अशा तऱ्हेने तत्वज्ञान सांगणारा कृष्ण अगदी उतार वयात म्हणजे 83 वर्षाचा असताना कृष्ण हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतो. वेळ प्रसंगी हातात चक्र सुद्धा घेतो. न धरी शास्त्र करी मी गोष्टी सांगेन चार युक्तीच्या, असं आश्वासन जरी अर्जुनाला कृष्णाने दिलं असलं, तर जेव्हा अर्जुनाचा रथ हा जमिनीत रुततो तेव्हा भीष्माचार्यांवर त्याच रथाचा एक चाक जो तुटलेला आहे तो हातात घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अर्जुन आठवण करून देतो की तुला शस्त्र धरायचं नाही, फक्त रथ चालवायचा आहे, सारथ्य करायचं आहे. अशा अनेक कथा कृष्णाच्या चरित्राशी निगडीत आहेत. 2005-6च्या दरम्यान साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये असत्याची सत्यकथा ही जी लेखमाला मी लिहिली होती, त्यात महानायक श्रीकृष्ण नावाचा एक लेख लिहिला होता. म्हणजे हा लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत अगदी शेवटापर्यंत कार्यरत आहे, म्हणून त्याला महानायक या ठिकाणी म्हटलं आहे. तर यात नारा शेंडे विदर्भातले एक फार मोठे कवी होते, साहित्यिक होते आणि लोकसाहित्य जे विदर्भातलं आहे ते त्यांनी संकलित केलं. तर त्यात त्यांनी विदर्भातले एक गीत समाविष्ट केलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. बाळा जोजो रे श्रीकृष्णा, देवकी नंदना बाळा जोजो रे. आजही जेव्हा बारसं होतं मुलाचं तेव्हा त्याला जोजवताना जो पाळणा हलवला जातो, त्या पाळण्यात सुद्धा कृष्णाची गीतं गायली जातात. अशाच प्रकारचं गीत हे डॉक्टर य. देशपांडे हे इतिहास संशोधक होते, पण त्यांनी सुद्धा
यवतमाळ जिल्ह्यातल्या काही घरांमध्ये जी गीतं गायली जातात त्या त्या गीतांचं संकलन केलंय. त्यातलं एक गीत असं आहे, यवतमाळची बोलीभाषा आहे ती, ज्याला वऱ्हाडी म्हणू आपण. माझ्या कृष्णाच्या खोड्या अति गुंगोनी जाती, अशी धाकात ठाव ठेव त्याला जरा ग यशोदे, असेल तुझं तो हिरा. आता हे काही वऱ्हाडी भाषेतलं गीत नाहीये. मी तुला जरी तो हिरा वाटत असला तर त्याला आपल्या धाकात ठेव, आणि कृष्ण जो खोड्या करतो गोपिकांच्या गवळणीच्या, त्यासाठी त्याला दाट रागाव. कृष्ण बालपणी खेळतोय, मोठा झालेला आहे, चेंडू खेळतोय. आणि चेंडूचं जे गाणं आहे ते सुद्धा बाळराज नावाचं एक पुस्तक डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी संपादित केलं आहे. आणि त्याच्यामध्ये लहानपणच्या ज्या गोष्टी आहेत कृष्णाच्या संदर्भातलं ते पूर्ण पुस्तक आहे. त्यात एक गाणं दिलं आहे, श्री कृष्ण खेळितो चेंडू सवंगडी मिळून, चेंडू एकर जडित रत्नाचा खेळे मनमोहना. बाळराज ह्या पुस्तकात 267 पृष्ठावर हे गीत आहे. नंतर आदिवासींच्या सणाशी संबंधित सुद्धा एक पुस्तक सरोजिनी बाबर यांनी संपादित केलं आहे. त्यात कृष्ण आता तरुण झालाय आणि तो क्रीडा करतोय, रासक्रीडा करतोय, गोपिकांशी खेळतोय. तर त्यातलं एक गीत त्यांनी सांगितलंय, दुडीवर दुडी गवळणी आल्या लई, सोड किसना वाट दुधाची झाली कोठी. म्हणजे परक्या गावात मथुरेला जेव्हा त्या गवळणी त्या द्वारकेचा विशेषतः वृंदावनातलं जे दूध दही लोणी आहे ते घेऊन जातात, तेव्हा त्यांना अडवण्याचं काम कृष्ण करतो. तर गवळणीची जी वाट अडवणारा जो कृष्ण आहे तो दूध दही आणि लोणी चाकणारा कृष्ण म्हणून आपल्याला माहिती आहे. म्हणून बरेचदा बाळकृष्णाच्या तोंडामध्ये लोणी आणि त्याचा हात त्याला लागलेला असं चित्र दाखवण्यात येतं, आणि फार लोकप्रिय आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे देखावे करण्यात येतात. तर हा बालपणापासूनचा कृष्ण पुढे तरुणपणी मात्र खूप खोड्या करतो, आणि त्यामुळे तो बदनाम झालेला आहे. अगदी एखाद्या चौकातल्या टपरीवरच्या छचोर अशा तरुणासारखा तो वागताना दिसतो. अर्थात हे आपल्या मनातलं चिंतन आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटलं की आपलं तारुण्य हे कृष्णासारखं असावं, त्यांनी मग त्याला अधिक रंगीत केलं, रंगेल केलं आणि रंगेल सुद्धा केलेलं आहे. तर हा कृष्ण जेव्हा मोठा होतो तेव्हा विशेषतः अर्जुनाचा तो मित्र असल्यामुळे महाभारतात सभापर्वामध्ये तो अर्जुनाची किंवा पांडवाची बाजू मांडताना दिसतो. आणि कृष्ण शिष्टाई जी प्रसिद्ध आहे, शिष्टाई करतो, भांडणं करू नका, आपण काहीतरी सलोखा करू नका, अनेक पर्याय कृष्ण निर्माण करतो. पण कृष्णाबाबत श्रीकेश क्षीरसागर हे फार मोठे लेखक समीक्षक होऊन गेले. त्यांनी कृष्ण आणि द्रौपदी या नावाचा एक लेख लिहिला होता, आणि त्यामध्ये हे नातं कशाचं आहे, प्रेम कशाचं आहे, भावा बहिणीचं आहे काय, प्रियकर प्रियसीचं आहे काय, पती पत्नी तर नाहीच. आणि द्रौपदी पांडवाची पत्नी होती. मग हे कशाचं प्रेम आहे असा प्रश्न त्यांच्या मनात आला, आणि त्यांनी त्याला शाश्वत प्रेम म्हटलं, ज्याला अनाम प्रेम असं सुद्धा म्हणतात. प्लॅटॅनिक लॉव हा इंग्लिशमध्ये एक शब्द आहे त्यासाठी. ज्या प्रेमाला नाव देता येत नाही, पण कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ज्या प्रेमात नसतात, निरपेक्ष प्रेम ज्याला म्हणता येईल, तरुण तरुणीचं परस्पर आकर्षणाचं ते प्रेम असू शकतं, पण त्यामध्ये निरागसता असते, पावित्र्य असतं. म्हणून त्याला त्यांनी अनामिक हाही शब्द वापरला, आणि शाश्वत प्रेम असे शब्द वापरलेला आहे. तसा हा कृष्ण अनेक रूपात आपल्याला आपल्या आयुष्यात दिसतो, आणि त्याच्या भक्तीचे अनेक संप्रदाय आपल्या भारतात निर्माण झालेले आहेत. मधुरा भक्ती संप्रदाय जो आहे उत्तर भारतातला, राधेचा संप्रदाय ज्याला म्हणता येईल, मिरेचा संप्रदाय म्हणता येईल, किंवा दक्षिणेत अक्क महादेवी आणि बसवण्णा यांच्यातलं जे प्रेम आहे त्यालाही मधुरा भक्ती म्हटलेलं आहे. विदर्भात संत गुलाबराव महाराज हे तर पुरुष होते, पण ते स्वतःला कृष्णाची पत्नी मानत असत किंवा राधेसारखं स्वतःला मानत असत. आणि आईच्या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरांना लेखलाय, म्हणजे ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलंय त्यांनी. अशा तऱ्हेने प्रेमाची अनेक रूपं आपल्याला कृष्णाच्या संदर्भात पाहायला मिळतात. तर हे बहुरंगी आणि बहुढंगी असं हे एक व्यक्तिमत्व आहे. तर त्याची जी ऊर्जा आहे, कृष्ण या नावाची जी ऊर्जा आहे, ती सगळ्यांमध्ये सतत वाहत असते. अमर्याद अशी ती ऊर्जा आहे. त्याचं रहस्य कशात आहे, त्याचा शोध या लेखात घेण्यात आलाय. हा शोध घेण्यासाठी आपण कृष्णाचं जे विष्णूच्या अवतारातलं रूप आहे त्याचा संदर्भ पहिल्यांदा पाहू.
विष्णूच्या दशावतारामध्ये कृष्णाचा समावेश झाला असला तरी त्यापैकी मत्स्यावतारापासून वामनापर्यंतचे 5 अवतार जसे काल्पनिक आहेत, तसा कृष्ण केवळ काल्पनिक अवतार नाही, असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात. मराठी विश्वकोशाच्या 4थ्या खंडामध्ये 199व्या पृष्ठावर त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांचं मत असं आहे की रामापेक्षाही कृष्णाला हिंदू धर्मात अधिक महत्व आहे. ते त्याने स्थापन केलेल्या भागवत धर्मामुळे अथवा भक्ती मार्गामुळे होय. कृष्णाचाच भक्ती मार्ग हा रामभक्तीत परिणत झाला. म्हणजे रामाची भक्ती आता आपल्याला टोकाला गेलेली दिसते आणि तिचं राजकीय स्वरूप फार हेडीस विभत्स आहे, किळसवाण आहे. पण ही जी रामभक्ती जी वाढली भारतात त्याच्या मुळाशी कृष्ण भक्ती आणि कृष्णाचा भक्ती मार्ग आहे, असं तर्कतीर्थांनी या ठिकाणी म्हटलं आहे. पुढे ते एक आणखी महत्वाची माहिती देतात. महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या प्राचीन चरित्रकोशातली ही माहिती आहे, पृष्ठ 659 वरची. तर ते असं म्हणतात, देवकीचा पुत्र म्हणून कृष्णाचा उल्लेख छांदोग्य उपनिषदात पहिल्यांदा आलाय. सामवेदाच्या तलवकार शाखेच्या अंतर्गत असलेल्या छांदोग्य ब्राह्मणात हे उपनिषद असून त्याचा काळ इसवी सन पूर्व 550च्या पूर्वीचा आहे. म्हणजे इतका जुना संदर्भ जो आपल्याला आढळतो, साधारणतः 2500 वर्षाचा, तो कृष्ण आणि देवकी यांचा संदर्भ असलेला, देवकीचा पुत्र म्हणून कृष्णाचा उल्लेख असलेला हे उपनिषद फार महत्वाचं आहे, छांदोग्य उपनिषद. तर कृष्ण हा इसवी सन पूर्व 1251 ते 1175 या काळात जन्मला आणि इसवी सन पूर्व 1289 ते इसवी सन पूर्व 261 मध्ये मृत्यू पावला असं असावं, असं दप्तरी नावाचे फार मोठे विद्वान, धर्मरहस्य धर्मावर चिंतन करणारे, भाष्य करणारे, त्यांनी आपलं मत मांडलंय. कृष्ण चरित्र विस्तारण ज्यात आलं आहे असा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे मूळ महाभारत. इसवी सनापूर्व 300 हा काळ अभ्यासकांनी मानला आहे. त्यानंतर इसवी सनापूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील हरिवंशामध्ये इसवी सन पूर्व 300 हा त्याचा काळ आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकातील विष्णू पुराणात ज्याचा 5वा अंश, 9व्या शतकातील भागवताच्या दशम स्कंदात, तसंच 15व्या शतकातील ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कृष्णाचं चरित्र आलेलं आहे. महाभारताच्या सभापर्वामध्ये राजसूय यज्ञात जेव्हा अग्रपूजेचा मान कृष्णाला मिळाला तेव्हा त्यामागील भूमिका भीष्माने कथन केली. त्यानिमित्त जे कृष्ण चरित्र सांगितलं गेलं आहे तो भाग हरिवंशातून उचलला आहे. हरिवंश आधीचा ग्रंथ आहे, कदाचित महाभारत आणि हरिवंश एकाच काळातले असले पाहिजेत असं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरानं प्रसिद्ध केलेल्या हरिवंशाच्या संशोधित आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉक्टर पल वैद्य यांनी सिद्ध केलंय. त्यावरून कौरव पांडवांच्या संदर्भात कृष्णाच्या ज्या कथा आलेल्या आहेत त्याचं मूळ महाभारतात असून कृष्ण पर्वातील भीष्माने सांगितलेलं कृष्ण चरित्र म्हणजे हरिवंशातून त्यात टाकलेली भर आहे असा निष्कर्ष निघतो. हरिवंशातील कथात विष्णू पुराणात रंगून सांगितलेल्या आहेत, पण कृष्ण कथा लोकप्रिय करण्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते भागवत या ग्रंथाला आहे आणि त्याचा प्रभाव पूर्ण भारतभर आहे. भारतातल्या बहुतांश कृष्ण भक्ती संप्रदायामध्ये ज्या कथा सांगितल्या जातात त्या भागवताच्या आधारे सांगितल्या जातात. हरिवंशातील कथा अद्भुताचा साज देऊन भागवतात आल्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर कथा हे कवीचं आवडतं कथानक आहे. मराठीतलं पहिलं महाकाव्य म्हणून ज्याचा मान आहे अशा नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवराचा उल्लेख येतो. त्यातील कृष्णाला रुक्मिणीने पाठवलेलं जे पत्र आहे, जे जगातील पहिलं प्रेमपत्र मानलं गेलं आहे, ते हरिवंशात नाही, मुळात नाही. पण भागवताच्या दशम स्कंदात ते आहे. आणि दशम स्कंद हा भक्तीपर आहे म्हणून त्याच्यावर जास्त चर्चा कीर्तनकार, प्रवचनकार करीत असतात. यावर अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र हे नाटक भेटलंय. राधाकृष्णाच्या प्रणय लीलेचा उल्लेख सर्वप्रथम 5व्या शतकात रचलेल्या सातवाहन राजा हाल याच्या गाथा सप्तशतीत आला. कृष्णाचा उल्लेख आणि त्याची जी प्रणयलीला आहे, राधेचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. ब्रह्मवैवर्त पुराण व कवी जयदेवाच्या गीत गोविंद या काव्यात राधाकृष्णाच्या उत्कट शृंगारिक क्रीडांचं वर्णन आहे. इसवी सनाचं 11व्या शतकामध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. सर्व संगीतकार, गायक, नर्तक सगळ्यांच्या अतिशय आवडीचा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये
शृंगाराचा एक प्रकार आहे संभोग शृंगार. त्याचं सुद्धा चित्रण मोठ्या प्रमाणात केलं असल्यामुळे आपल्याला जे रासक्रीडा किंवा कृष्णलीला या ज्या दाखवल्या जातात त्यामध्ये कृष्ण हा छचोर तरुणासारखा दाखवला जातो. त्याच्या मुळात गीत गोविंद हे काव्य आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय सुंदर हे काव्य आहे. या काव्याची गंमत अशी आहे की या पूर्ण काव्यामध्ये कुठेही जोडाक्षर नाही आणि साधे सरळ शब्द आहे. तसं त्या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे, त्याला दशपदी म्हणतात. तर त्यामध्ये वसंत ऋतूचं वर्णन आहे. ललित लवंग लता परिशीलन कोमल मलय समीरे विहरते हरिव सरसवत मधुकर निकर करंबित कोकिल कूजित कुंज कुटीरे विहरती हरिनिह सरस वसंते नृत्यती युवती जनेन समम सखी विरही जनस्य दुरंते. म्हणजे ती राधा एकटी कुठेतरी उंच अशा पहाडावर झाडाखाली बसली आहे आणि तिला कृष्ण हा गोपिका सोबत रासक्रीडा करताना दिसतो आणि वसंत ऋतू बहरलेला आहे. त्या वसंत ऋतूचा बहर आहे, त्याचा परिणाम कोकिळेवर कसा झालाय, भुग्यावर कसा झालाय. सगळीकडे फुलांनी शृंगारलेलं वन आहे आणि राधा मात्र एकटी आहे. विरही जनाच्या वाट्याला असं दुःख येऊ नये अशा प्रकारची अपेक्षा गीत गोविंदामध्ये जयदेवानी व्यक्त केली आहे. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे आता याच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा झाला. मध्यरात्रीपर्यंत कृष्ण चरित्रातील कथागीतं गाण्यात तसेच कृष्ण स्मरणाच्या नादात नाचण्यात भक्तांचे मेळे रंगतात. त्यातून कृष्णाच्या चरित्राची सर्वसाधारण कल्पना लोकांपर्यंत पोहोचते. यदुवंशातील वृष्णी कुळात कृष्णाचा जन्म झाला. वृष्णीना वासुदेवस्मी असं गीतेत एक वचन आहे, गीतेच्या 10व्या अध्यायात. वृष्णी हे नाव या कुळाला यदुवंशातील भीम सात्वताच्या वृष्णी या पुत्रामुळे पडलं. त्याची 4 मुलं भजमान, देवावृध, अंधक आणि वृष्णी. या 4 भावामध्ये यादवांचं साम्राज्य विभागलं होतं. अंधक हा मथुरा व त्या भोवतालचा स्वामी होता. अंधकाच्या मुलाचं नाव कुकुर असून त्याच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इत्यादी मुलं झाली. देवकाला 4 मुलं व 7 मुली होत्या. देवकी ही कृष्णाची आई त्यापैकी एक होती. देवकीचा काका उग्रसेन यांना 9 मुले व 5 मुली होत्या. त्याचा सर्वात मोठा मुलगा कंस याने आपल्या पित्याला बंदिवासात ठेवून मथुरेचं राज्य बळकावलं. उग्रसेनचा मंत्री वसुदेव हा वृष्णी कुळातील होता. त्याचा पिता शूर, शूराचा देवमिदुष, देवविदुषाचा अनमित्र व त्याचा पिता वृष्णी अशी वसुदेवाची वंशावळ आढळते. म्हणजे जे काही पुराणामध्ये किंवा भागवतामध्ये माहिती मिळते ते त्याचा मूळ असलेल्या महाभारतात माहिती मिळते. त्यानुसार कृष्णाची वंशावळ ही अभ्यासकांनी सांगितली आहे. वसुदेवाची सख्खी बहीण पृथा म्हणजे कृती कुंती होय. युधिष्ठिर, भीम, अर्जुन तसेच कर्णाची आई म्हणून महाभारतात कुंतीचं स्थान महत्वाचं आहे. तिचं नाव कुंती पडण्याचं कारण म्हणजे कुंतीभोज राजाने तिला दत्तक घेतलं होतं. तिचं मूळ नाव आपण पाहिलं की पृथा म्हणजे पृथ्वीशी संबंधित असं नाव तिचं होतं. कृष्णाची आई व वसुदेवाची पत्नी देवकीशिवाय रोहिणी तसेच इतर 7 बायका वसुदेवाला होत्या. वसुदेव देवकीच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना म्हणजे त्यांच्या विवाहाच्या वेळीच घडलेला प्रसंग. हा प्रसंग सांगण्यात येतो की ज्यामुळे कृष्ण चरित्राला वेगळं वळण मिळालंय. त्यांच्या विवाहानंतर रथावरून त्यांची मिरवणूक निघाली. देवकीचा चुलत भाऊ कंस हा त्या रथाचा मोठ्या आवडीनं सारथ्य करीत होता. मिरवणूक रंगात आली असताना आकाशवाणी झाली की कंसा, तुझा शत्रू तुझा वध करणारा असा तुझी बहीण देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. हे ऐकून कंसाने वसुदेव देवकीला तुरुंगात टाकलं. याविषयी हरिवंशात मात्र वेगळी माहिती आहे. त्यानुसार नारद मुनी कंसाच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून म्हणाले की देवकीचा 8वा गर्भ हा तुझा अंत करणार आहे. अर्थात त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा वसुदेव हा त्याचा खरा शत्रू होता. तसाही तो उग्रसेनाचा मित्र असल्यामुळे त्याच्याविषयी कंसाच्या मनात द्वेष भावना होतीच. कृष्ण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्यावर सर्वात जास्त कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या गेल्या. नाटकं सुद्धा जास्तीत जास्त. ज्याप्रमाणे ऐतिहासिक पुरुषामध्ये शिवचरित्र शिवाजी महाराजांवर सगळ्यात जास्त साहित्य निर्माण झालं, तसंच पौराणिक व्यक्तिमत्व म्हणून कृष्णावर तयार झालं. वसुदेव आणि देवकी या पती पत्नीला आपल्या बंदिवासात ठेवून त्यांच्या होणाऱ्या अपत्याला
आपल्या स्वाधीन करण्याची अट कंसाने घातली. आधी देवकीला मारायचा त्याचा विचार होता, पण वसुदेवाने त्याला विनवून आपल्या बहिणीच्या हत्येचे पाप करू नकोस असा सल्ला दिला. वसुदेवाने त्यांना होणारी मुले कंसाच्या स्वाधीन करण्याची अट मानली. त्यामुळे देवकीचे प्राण वाचले. कारागृहात देवकीला झालेली 6 मुले कंसाने मारली. देवकीचा 7वा गर्भ बलराम याला योगमायेने विष्णूच्या आज्ञेवरून रोहिणीच्या गर्भात प्रविष्ट केले. त्यामुळे बलराम वाचला. तो कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून पुढे आला. 8वा पुत्र म्हणून जन्माला आलेला कृष्ण हाच कंसाचा काळ ठरणार म्हणून त्याला मारण्यासाठी कंस कारागृहात गेला. तेव्हा त्याला तिथे मुलाची मुलगी दिसली. वसुदेवाने आपला मित्र नंदाच्या घरी मोठ्या हिकमतीने कृष्णाला नेले व त्याची मुलगी कारागृहात आणली अशी कथा आहे. या बऱ्याच कथा चमत्कारिक आणि अद्भुत स्वरूपाच्या अनाकलनीय अशा आहेत. प्रतिकात्मक सुद्धा आहेत. अंधारा रात्री धुवाधार पाऊस व यमुनेला आलेला पूर यातून वसुदेवाने मार्ग काढला. मुलाच्या ऐवजी मुलीला पाहून कंसाला वाटलं की आपला मृत्यू टळला, पण त्याने तिलाही सोडले नाही. तिला शिळेवर आपट्याला हातात घेतल्यावर ती हातातून निसटली व आकाशात गेली. तिने शारदा देवीचे रूप प्रकट करून कंसाला म्हटले की तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे. पुराणांमध्ये आलेल्या कथेनुसार ती योग निद्रा देवी होती. आता ही जी संकल्पना आहे मातृसत्ताक पद्धतीतून आलेली आहे. विष्णूच्या वरदानामुळे ती विंध्यवासिनी बनली. विंध्य पर्वताची गणिका किंवा प्रभुगण देवता किंवा मातृदेवता बनली आणि सर्व मानवांना पूजनीय बनली. यातून वसुदेव भक्ती संप्रदायाने किंवा वैष्णव संप्रदायाने देवी पूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला असा संकेत मिळतो. म्हणजे वैष्णव संप्रदायाने मातृदेवतांच्या परंपरेचा स्वीकार केला होता असा या कथेचा प्रतिकात्मक अर्थ आहे. कृष्ण चरित्रातील अनेक घटना अकल्पित, चमत्कृतीपूर्ण व अलौकिक अशा आहेत. विविध ग्रंथकारांनी त्यात कल्पितांची भर टाकून त्यांना रंजक केलाय. त्यामुळे महाकाव्याचा नायक शोभावा असं व्यक्तिमत्व आपल्यापुढे उभं राहिलंय. कृष्णाचे अचाट साहस त्याच्या बाललीला म्हणून व्यक्त करण्याचा अतिरेक कृष्ण काव्यांनी केलाय. बालपणीचे कालिया नागाचे मर्दन, चांडूर मृत्यू, यमलार्जुन वृक्ष उकडणे इत्यादी घटनांमधून कृष्णाच्या सामर्थ्याची जाणीव होत असली तर त्या बाल सुलभ क्रीडा वाटत नाही. लहान मूल हे एवढी शक्ती एकवटून अशा प्रकारची कृती करू शकत नाही. पण त्याबद्दल कृष्ण चरित्रकारांनी कृष्ण हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे आणि अवतार आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतं अशा प्रकारचा आभास निर्माण केला आहे. पण वास्तव मात्र ते नसतं. तसं काही वास्तव असू शकत नाही. पण कृष्ण ही ऐतिहासिक व्यक्ती होती यावर चिकित्सकांचा काही विश्वास बसत नाही. अनेकांनी म्हटलंय की ती ऐतिहासिक व्यक्ती होती, पण अनेकांना वाटतं की ते काल्पनिक चरित्र आहे, काल्पनिक व्यक्तिमत्व आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीप्रमाणे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी कृष्ण ही एक ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली यावर आपलं ठाम मत मांडलंय. भारतीय संस्कृती कोशामध्ये जो खंड दुसरा आहे या कोशाचा, त्यामध्ये पृष्ठ 479 वर ही माहिती दिली आहे. ते असं म्हणतात, कृष्ण ही ऐतिहासिक विभूती आहे ही गोष्ट आता विद्वान मान्य झाली आहे. भारतीय युद्धाच्या कालासंबंधाने मतभेद असले तर त्या युद्धाचा मानलेला कोणताही काळ इतिहासाच्या आटोक्यातला आहे. म्हणजे ऐतिहासिक अशा घटना त्या घडल्या, त्याचा त्यांनी उहापोह केला आणि एक जीवनपट दिलाय. या पुस्तकामध्ये दैवतांची सत्यकथा या पुस्तकामध्ये तो जीवनपट आहे. ज्यांना पाहायचं असेल ते पाहू शकतात. आपण पुढे जाऊया. तर अशा तऱ्हेने महाभारत, हरिवंश आणि भागवत या ग्रंथाच्या आधारे महादेव शास्त्री जोशींनी हे शक म्हणजे कोणत्या शकामध्ये कृष्ण जन्माला, मग त्याचं वर्ष, इसवी सनाचं वर्ष कोणतं वगैरे वगैरे विस्तृत दिलेलं आहे. तर यावरून असं दिसतं की अर्जुन वयाच्या 106व्या वर्षी मरण पावला आणि मृत्यूसमयी कृष्णाचं वय 125च्या वर होतं. कृष्ण व अर्जुन यांच्या दोघांच्या अंतकाला सुमारे 5 वर्षाचं अंतर असावं. त्या दोघांचं वय सारखं होतं असंही मानलं तरी कृष्णाचा अंत 101व्या वर्षी झाला असावा हे अधिक ग्राह्य वाटतं. पण कृष्ण अर्जुनापेक्षा 18 वर्षांनी मोठा होता असं मानलं तर कृष्णाचं वय अंतकाळी 119 वर्ष होतं असं मानावं लागेल, असं पंडित महादेव शास्त्री जोशींनी म्हटलंय. तर्कतीर्थ म्हणतात, पौराणिक परंपरेप्रमाणे कृष्ण हा द्वापार युगाच्या अखेरीस म्हणजे द्वापार आणि कली यांच्या संधिकालात इसवी सनापूर्व 3000 वर्षापूर्वी झाला. पुराणातील ऐतिहासिक कालगणना निश्चित करणाऱ्या
पारगेटर, डॉक्टर पुसाळकर इत्यादी विद्वानांचे मते इसवी सन पूर्व सुमारे 14वे शतक हा कृष्णाचा काल अनुमानित झाला आहे. भारतीय युद्ध कित्येक आधुनिकांच्या मते इसवी सन पूर्व 1200च्या सुमारास झालं. भारतीय युद्धाच्या समयी कृष्णाचं वय 100 किंवा त्याहून अधिक होतं असं काही लोकांचं म्हणणं. भविष्य पुराणात मृत्यूसमयी कृष्णाचं वय 135 वर्ष असल्याचं म्हणणं आहे. महाभारताचा सखोल अभ्यास करणारे म्हणून भारताचार्य या बिरुदाने ज्यांना सन्मानित केलं जातं अशा ची. वैद्य यांचं असं मत आहे, भारतीय युद्धाच्या समयी कृष्णाचं वय 83 वर्ष आणि निर्वाण समयी 101 वर्ष असावं. कृष्ण हा अर्जुनापेक्षा 3 महिन्यांनी ज्येष्ठ असून तो अर्जुनापेक्षा 5 वर्ष अगोदर निजधामास गेला असं अर्जुन चरित्रावर दिसतं. महाभारतानुसार अर्जुनाचा अंत 106व्या वर्षी झाला असून त्या आधारित कृष्णाचं परिनिर्वाण 101व्या वर्षी झालं असावं असं वैद्यांचा अंदाज आहे. प्राचीन चरित्रकोशामध्ये ही माहिती आहे, पृष्ठ 272 वर. आता हे एकंदर कृष्णाचं व्यक्तिमत्व आहे, अद्भुत, अलौकिक आणि चमत्कारिक असल्यामुळे या ऐतिहासिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे अनेक अभ्यासकांनी. पण काव्य निर्माण करणारी, कथा निर्माण करणारी, नाटक करणारी किंवा अनेक प्रकारचं साहित्य जे निर्माण झालं कृष्ण चरित्राच्या संदर्भात, त्यात एक अलौकिक असं महानायकाचं व्यक्तिमत्व म्हणून ते चित्रित झालं आहे. मिथकांच्या अभ्यासामध्ये महानायकाचा आदिबंध हे एक फार महत्वाचं तत्व मानले आहे. तर एक महानायक म्हणून हिरो, सुपर हिरो म्हणून आपल्याला चित्रित करायचं असेल तर तो कवीने आणखी उत्कट आणि अलौकिक करणं आवश्यक असतं. तर असं अद्वितीय असं सौंदर्य त्याचं होतं असं म्हणतात. तर महाभारतात त्याचा उल्लेख वारंवार आलेला आहे. राजसूय यज्ञाच्या वेळेस भीष्माने कृष्णाची तरफदारी करताना त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलंय. ते असं, अस्याम ही समिती राज्ञा मेकमप्यजितम युधी नपश्यामी महिपालम सात्वती पुत्र तेजसा. म्हणजे इथे जमलेल्या या विशाल राजसमूहात कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा त्या क्षत्रिय मला दिसत नाही. सर्वसामान्यापेक्षा ज्याचं वेगळेपण उठून दिसतं व जो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो त्याला तेजस्वी व्यक्तिमत्वाचा पुरुष म्हणतात. कृष्णाचं तेजस्वीपण तसं धीर गंभीर व्यक्तिमत्व भारतीय युद्धाच्या वेळेसही अनुभवाला आलं. त्याच्या बुद्धिमत्तेची चमक गीतेच्या उपनिषदेतून दिसून येते. स्वतःसाठी काहीही न मागता इतरांसाठी झटण्याची त्याची वृत्ती राजकारणात दिसते. कृष्णाच्या धाडसीपणाचा प्रत्येक कृष्ण चरित्रातील प्रत्येक प्रसंगातून येतो. त्यामुळे त्याला महानायक हे बिरुद शोभून दिसतं. ते त्याला का मिळालं याविषयी पार्थ पोळके एक अभ्यासक आहेत, त्यांनी असं म्हटलंय. बहुजन नायक भूमिपुत्र या लेखात त्यांनी म्हटलंय, श्रीकृष्ण हा यदू टोळीचा नायक होता, तसाच तो आर्यांची देवता इंद्र यांचा शत्रू होता हेही सिद्ध झाला. विशेषतः श्रीकृष्णाच्या आर्यपूर्व काळातील बहुजन समाजाच्या ज्या टोळ्या होत्या त्यांच्याशी श्रीकृष्ण निगडीत होत्या. याचा अत्यंत चांगला पुरावा म्हणजे श्रीकृष्ण वापरत असलेलं चक्र हे हत्यार होय. हे चक्र फेकून मारलं जात होतं. तीक्ष्ण धार असल्यामुळे सहजासहजी कुणाचीही मान या चक्रामुळे कापली जात होती. चक्र हे हत्यार आर्य वैदिकांच्या पूर्वी इतर देशीय लोकांचे होते व श्रीकृष्ण त्याचा वापर करीत होते. श्रीकृष्णाचा श्यामल वर्ण हाही आर्यपूर्व लोकांशी संबंधित आहे असं पार्थ पोळके यांनी बहुजनांचा सांस्कृतिक संघर्ष या त्यांच्या शोध ग्रंथामध्ये पृष्ठ 36 वर म्हटलंय. आता याला पूरक असा एक पुरावा दामोदर धर्मान कोसंबी यांच्या पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथात आहे. तर पृष्ठ 47 वर ते असं म्हणतात, प्राच्य विद्या संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी, कृष्ण हा आर्यपूर्व लोकातून जन्म पावला असावा हे पाणिनीच्या एका संदर्भातून, पाणिनीच्या अष्टाध्यायामध्ये द्वारा पातंजलीने त्याचं स्पष्टीकरण केलंय. यात कृष्ण व अर्जुन दोघांपैकी कोणीही क्षत्रिय नव्हते असं म्हटलंय. साधारणतः असा एक समज आहे कृष्ण आणि अर्जुन हे आर्य होते. या ठिकाणी स्पष्टपणे दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणतात ते क्षत्रियच नव्हते, मग आर्य असण्याचा प्रश्नच नाही. परंतु सुदर्शन चक्र हे स्वतःचे खास शस्त्र म्हणून वापरणाऱ्या या देवाची प्राचीनता मात्र बरीच मोठी आहे. म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी कृष्ण हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व असं म्हटलं आणि प्राचीन आहे असंही म्हटलंय. हे शस्त्र वेदकाली ज्ञात नाही आणि बुद्धाच्या कालापूर्वी बरेच दिवस ते प्रचारातून गेले होते. त्याचे ऐतिहासिक जो पुरावा आहे तो मिर्झापूर इथे हल्लेखोर, त्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत त्यामध्ये चित्रित केलेलं जे चित्रण आहे
तर ते आदिवासी चित्रकारांचे शत्रू असले पाहिजे, कारण आदिवासींनी ते चित्रित केलंय. अश्वरथातील शत्रूपैकी एक जण असे चक्र फेकत असलेले दाखवणाऱ्या भित्तिचित्रावरून मानावं लागेल. हा प्रसंग आणि चित्र यांचा काळ इसवी 800 वर्ष मांडते. मी इसवी 800 या काळामध्ये सुद्धा चक्र हे शास्त्र अस्तित्वात होतं याचा एक पुरातत्व पुरावा आहे. या पुस्तकातलं गुहेतील एक चित्र त्यांनी दिलंय. त्यात त्याने अनेक संदर्भ दिलाय. तो काळा आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा होतो. कृष्ण शब्दाचे दोन अर्थ आहे. एक कृष्ण म्हणजे आकर्षित करून घेणारा, आकृष्ट करणारा. दुसरा आहे काळा, म्हणजे काळ्या लोकांचा तो प्रतिनिधी असला पाहिजे. हा देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्याची गणना आदिवासीत होईनाशी झाली. पुढे त्याला आदिवासी कोणी म्हटलं नाही. वृष्णी ही इसवी सुमारे 2ऱ्या शतकात एक ऐतिहासिक टोळी असल्याचे पंजाबातील होशियारपूर नजीक सापडलेल्या आणि सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या एकमेव मुद्रेचे एकच नाणं सापडलंय, ज्यामध्ये वृष्णी हे जनपद होतं, महाजनपद होतं, त्याचा उल्लेख आहे. जेव्हा जरासंधाच्या भयाने कृष्णाचे लोक मथुरा सोडून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी पश्चिमेकडे माघार घेत घेत डोंगरांनी वेढलेल्या जागी द्वारका हे नवं शहर वसवलं. यावरून ही द्वारका काठेवाडातील समुद्र किनाऱ्यावरील नसून अफगाणिस्तानातील सध्याच्या दरवाज जवळ असणं जास्त संयुक्तिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही द्वारका आपण जे समुद्राच्या काठावरची म्हणतो ती चुकीचं आहे. ती अफगाणिस्तानमध्ये दरवाज या गावी ती असावी. जेव्हा बौद्ध महामायुरी ग्रंथ, हा ग्रंथ साधारणतः इसवी 3ऱ्या शतकात आहे, ते या द्वारकेचा यक्ष म्हणून विष्णूचा उल्लेख येतो, तेव्हा मात्र बहुधा काठेवाडातील द्वारका अनुस्थित असावी. म्हणजे नंतर मग द्वारकेचा यक्ष त्याला यासाठी म्हटलंय की द्वारका ही काठेवाडात आहे, सौराष्ट्रात आहे, असा एक समज त्या काळात प्रचलित असावा. म्हणजे इसवी 3ऱ्या शतकात संस्कृत मजकरातील ही 13वी ओळ. इथे कृष्णाच्या आधी जागी विष्णूचा उल्लेख येतो. दक्षिणेतील यादवांबद्दल एवढंच म्हणता येईल की ज्या ब्राह्मणांनी त्यांचा वंश कृष्णापर्यंत नेऊन पोहोचवणारी वंशावळ तयार केली, त्यांच्या असे बनावट लिखाण तयार करण्यामागे स्थानिक गटातील प्रमुखांना भोवतालच्या इतरी जनापेक्षा उच्च दर्शनाशिवाय दुसरा काही वेगळा हेतू असला पाहिजे. कोसंबी यांचं हे जे विवेचन आपण आता पाहिलं त्यानुसार असं दिसतं, कृष्ण हा आर्यपूर्व आदिवासी अशा वृष्णी या टोळीचा नायक होता व त्याच्या अंगभूत गुणांमुळे तसेच अतुलनीय शौर्य व पराक्रमामुळे तो लोकप्रिय झाला आणि महानायक ठरला असं स्पष्ट होतं. आता देवाचा राजा इंद्र आणि वृष्णी कुळाचा जो प्रमुख आहे कृष्ण, यांच्यातला जो संघर्ष आहे तो एक संदर्भ या ठिकाणी आपण पाहूया. जो दामोदर धर्मान कोसंबीने दिलाय. आर्यामधील एका टोळीचं नाव देवहस होतं. त्याचा प्रमुख इंद्र होता. तो अतिशय स्त्रीलंपट असल्याच्या कथा वैदिक आणि पौराणिक साहित्यात आहेत. त्याचा निकटचा सहकारी विष्णू हाही स्त्रीलंपट होता. त्याने तर इंद्राणीशी लगट केली होती. पुढे इंद्राचा प्रभाव नष्ट झाल्यावर त्याची जागा विष्णूने घेतली. इंद्राची बरीच वैशिष्ट्ये विष्णूत होती. तसेच तो आर्यपूर्व आदिवासी लोकांचा नेता असल्यामुळे लोकप्रियही होता. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी ब्राह्मण ग्रंथांनी अवतार कल्पना प्रस्तुत केली. म्हणजे ब्राह्मण ग्रंथ नावाचा जो ग्रंथांचा समूह आहे त्याच्यामध्ये अवतार कल्पना पहिल्यांदा आली आहे. वैदिकांच्या हिताची कामे करणाऱ्यांना त्यांनी विष्णूचा अवतार ठरवलं व त्यात कृष्णाचीही वर्णी लावली. मात्र इंद्राचा शत्रू असलेला कृष्ण विष्णूचा अवतार कसा काय असू शकतो ही शंका येऊ नये यासाठी कृष्ण चरित्राला अद्भुताचा रंग देण्यात आला. तरी कृष्णाचा इंद्राशी झालेला संघर्ष लपवण्यात त्यांना काही यश आलं नाही. म्हणजे देवांचा राजा म्हणजे आर्यांचा राजा जो इंद्र आहे त्याच्याशी त्याचा संघर्ष झालाय. कृष्ण देवकी पुत्र म्हणून छांदोग्योपनिषद ज्याचा उल्लेख येतो ते क्षत्रिय कुलोत्पन्न नीतिविशारद गुरु असून तत्कालीन यज्ञपरायण ब्राह्मणाचा विरोधक होता असं क्षेत्राव शास्त्री म्हणतात. नरकासुराला मारून कृष्ण सत्यभामेसह नंदनवनातून जात असताना स्वर्गातील पारिजातक वृक्ष सत्यभामेने पाहिला. तिच्या आग्रहापोटी कृष्णाने हा वृक्ष इंद्राकडे मागितला. इंद्राने नकार दिला. कृष्णाने त्याच्याशी युद्ध केलं. त्यात इंद्राचा पराभव झाला. हरिवंश या ग्रंथात ती माहिती आहे. कृष्णाचा इंद्राशी संघर्ष झाल्याचा सर्वात जुना उल्लेख जो आढळतो तो ऋग्वेदाच्या 8व्या मंडलामध्ये. अंशुमती नदीच्या काठावरील कृष्ण इंद्र युद्ध हे खरोखरीच असून त्यात कोणत्याही विशेष प्रतिकात्मक अर्थ नव्हता असं दामोदर धर्मान कोसंबी यांनी म्हटलंय. आर्यपूर्व कृष्णवर्णियांचे हल्लेखोर आर्यांशी झालेल्या
ऐतिहासिक झगड्याच्या स्वरूपात प्रतिबिंब ऋग्वेदात दिसतं असं ते म्हणतात. पार्थ पोळके यांनी कृष्णाचा इंद्राशी जो संघर्ष झाला त्याचं कारण दिलंय. ते असं म्हणतात, आर्य नायक इंद्राने असाच लंपटपणा कृष्ण पत्नी सत्यभामेच्या बाबतीत केला. त्यामुळे कृष्ण आणि इंद्राचे युद्ध होऊन कृष्णाने इंद्राचा दारुण पराभव केला. म्हणजे इंद्र हा देवाचा राजा आहे, पण त्याला कृष्ण मारतोय. म्हणजे कृष्ण हा देवांच्या विरोधात आहे हे यातून स्पष्ट होतं. आता अनेक ठिकाणी म्हणजे भागवतासारख्या ग्रंथामध्ये किंवा अनेक पौराणिक ग्रंथामध्ये जी काही लोकदैवत आहेत त्यांचा निषेध करताना कृष्णाचा वापर कसा केलाय त्याची माहिती आपण पाहू. तर एखादा नेता, अभिनेता हा मोठा झाला, लोकप्रिय झाला, तर त्याच्या छबीचा वापर करून आपलं जे उत्पादन आहे ते विकण्याचा प्रयत्न जे जाहिरातबाजी करणारे लोक करतात, तसाच कृष्णाच्या बाबतीत झाला. कृष्ण हा महानायक आहे, लोकप्रिय आहे, म्हणून त्याचा वापर सगळ्याच ठिकाणी आपापल्या परीने भागवतासारख्या ग्रंथांनी किंवा पुराण ग्रंथांनी केला आहे. आणि काही रामायण महाभारतामध्ये तशा प्रकारची मिथकं जी येतात, त्याही मागची हीच कारण आहे की जो नायक आहे त्याला पुढे करायचं आणि आपला हेतू साध्य करायचा. डॉक्टर राचिन ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या लोकदैवतांचे विश्व या ग्रंथामध्ये एक लेख आहे, श्रीकृष्ण चरित्रातील लोकतत्व, पृष्ठ 153. या लेखामध्ये ते असं म्हणतात की पुतना मावशी म्हणजे कृष्णाला मारायला आलेली राक्षसी होती असं भागवतात म्हटलंय. ती मथुरा प्रदेशाची प्रभावी स्थानीय देवता होती, जी पुतना मावशी म्हणून बदनाम करण्यात आली आहे. ती मात्र स्थानिक मातृदेवता होती. मातृदेवतांचा निषेध करण्याकरता पुतना मावशीला विकृत स्वरूपात भागवतात दाखवलाय. महाभारताच्या एका टीकाकाराने या संदर्भात मथुरा प्रदेशाला पौतन प्रदेश असं म्हटल्याचं आहे. हे दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या मिथ अँड रियालिटी या ग्रंथाच्या आधारे ते म्हणतात. कॉम्रेड शरद पाटील यांनी मथुरा शेजारचा व यमुना तीरावरचा शकट देवक्षेत्राचा देश राक्षसी पुतनेच्या, पुतना म्हणजे पुत्र देणारी, पाली भाषेत तिला बहुपुत्तका असं म्हटलंय, तिच्या अधिपत्याखाली होता असं म्हटलंय. दाशूद्राची गुलामगिरी खंड 1 भाग 1 पृष्ठ 144 वर त्यांनी हा संदर्भ दिलाय. मातृसत्ता गणांचा विरोध कृष्णाने केला होता हे ऐतिहासिक वास्तव पुतनेविषयीच्या द्वेषाद्वारे महाभारतकारांनी कथन केलंय. भागवतात तर पुतनेला एक बालग्रह म्हणजे लहान मुलांना पीडा देणारी, खाणारी राक्षसी असं म्हटलंय. मूल निवासी लोकांना आपसात भांडवल ठेवण्याची ही पुराणिकांची एक युक्ती असावी आणि त्यात तिला पुरेसे यश आलेलं आहे. हा नागांचा मित्र आहे. नाग हे भारतातले मूल निवासी आणि त्यांचा मित्र कृष्ण आहे, पण तो नागाचं दहन कसं करेल किंवा नागांचं मर्दन कसा करेल, पण कालिया मर्दनाची कथा अशा तऱ्हेने रचण्यात आली आहे. बालपणीच्या कृष्णाच्या लीळांमध्ये घराच्या अंगणातील 2 जुळे वृक्ष, अर्जुन वृक्ष उखडून टाकल्याची एक कथा येते. तर यमलार्जुन नावाचे हे 2 वृक्ष म्हणजे कुबेर पुत्र नरकुबेर आणि मणिग्रीव हे होते. त्यांच्या पूजेचा यक्ष संप्रदाय नष्ट करण्याकरता, तसेच भागवत धर्माचा विजय दाखवण्याकरता भागवतकरांनी ही स्पष्टीकरण कथा रचली असं राचीडेरे म्हणतात. तोच प्रकार कालिया मर्दनाच्या कथेत झालाय. एक जलरक्षक नागदेव म्हणून कालिय प्रसिद्ध होता. तो पूजनीय होता, पण त्याच्या अनुयायांच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण करून कृष्णाची भक्ती रुजवण्याकरता कालिया मर्दनाचं मिथक रचण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय. मात्र जन्मताच कृष्णावर फणाछत्र उभारणारे नाग कृष्णाचे शत्रू कसे काय असू शकतील? कृष्णाचा भाऊ बलराम तर शेषाचा अवतार असेल, कृष्ण नाग विरोधी कसा असेल? खांडवनातील नागवंशाची कत्तल करणारा कृष्ण कृतज्ञ झाला काय? दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणतात, कालियाला मारण्याऐवजी कृष्णाने त्याचे मर्दन केले हे नागपूजा चालू राहिल्याचे उघड लक्षण आहे. यावरून आपल्या नायकाला इसवीसनापूर्व 4थ्या शतकात सुद्धा बऱ्याच भारतीय लोकांची उपासना मिळत असावी. शुंग कालाच्या उत्तरार्धात त्याला भागवत म्हणू लागले. हे बुद्धाचं मूळ नाव आहे. लिओडोरस या ग्रीक राजप्रतिनिधीने व्हिल्स जवळच्या स्तंभावर या पंथाचा स्वीकार केल्याचं जाहीर केलंय. ग्रीक दैवत हेराक्लिस व कृष्णामधील साधर्म्य कोसंबीने दाखवून दिलं. कृष्णाच्या लोकप्रियतेचा सर्वात जास्त फायदा वैदिकांनी उठवला तो गीतेच्या रूपात. कोसंबीने त्याच्याविषयीची मतं परखडपणे मांडली आहेत आणि त्यांनी असं म्हटलं, कृष्णाला भागवते नाव बुद्धावळ मिळालं, ज्या भागवताने गायलेली ती गीत